ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे दिल्ली स्फोटासंदर्भातली। दिल्ली स्फोटासंदर्भामध्ये अगदी थोड्याच वेळात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। गृह सचिव, आयबी संचालक, दिल्ली पोलीस आयुक्तांची ही बैठक असणार आहे, तर एनआयए महासंचालक देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक देखील बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। दिल्ली स्फोटांबाबत अमित शहांची आता अगदी थोड्याच वेळामध्ये ही बैठक असणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, खरं तर काल देखील गृहमंत्री अमित शहा हे घटनास्थळी दाखल झालेले होते आणि आज आता अगदी थोड्याच वेळामध्ये उच्चस्तरीय बैठक देखील बोलावली आहे। काय अपडेट्स मिळतात? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कालपासून ऍक्शन मोडमध्ये आहेत। या सगळ्या प्रकरणाविषयी त्यांनी कालही ब्रीफिंग घेतलं, प्रत्यक्ष इथे लाल किल्ल्याजवळ थांबूनही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि आज औपचारिक पद्धतीने बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एनआयएचे महासंचालक सदानंद दाते उपस्थित असतील, जम्मू काश्मीर पोलिसांचे महासंचालक उपस्थित असतील। एनआयएच या प्रकरणाचा तपास करणार असा आतापर्यंतचा अंदाज आहे आणि माहिती मिळते आणि एनआयए तपास करण्यापूर्वी या सर्व एजन्सीजच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिट करून त्यांची काही निरीक्षणं नोंदवली होती। त्यामुळे याविषयीचं जे विश्लेषण आहे ते या बैठकीमध्ये करण्याचा प्रयत्न होणार आहे की नेमकं वेगवेगळ्या एजन्सीजना इथे कोणकोणती निरीक्षणं दिसली, त्यांचे अधिकारी ज्यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळी आले होते तर तेव्हा त्यांनी कोणकोणती निरीक्षणं नोंदवली, कोणत्या वेगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या। कारण या सर्व एजन्सीज त्याच एजन्सीज आहेत ज्यांनी गेले काही दिवस जैश ए मोहम्मदच्या विरोधात देशभरामध्ये संयुक्तपणे ऑपरेशन राबवलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी या सर्व एजन्सीजनी एकत्रितपणे काम करून एकमेकांसोबत समन्वय साधत अनेक ठिकाणी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या। त्यामुळे या सर्व एजन्सीजनी प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिट केलेली आहे। त्या सगळ्यांचे इनपुट, त्यांची निरीक्षणही अतिशय महत्त्वाची असणार आहेत, जी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सांगितली जातील आणि एनआयएचे पोलीस महासंचालक स्वतः सदानंद दाते तिथे हजर असतील। ते एनआयएच्या महासंचालकांना ही माहिती दिली जाईल आणि त्यासोबत तिथे एक स्ट्रॅटेजी ठरवली जाईल की आता याविषयी भविष्यातली रणनीती काय असणार आहे, अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आणि या सगळ्याचा कायदेशीर पुढचा मार्ग कसा असेल आणि त्यासोबतच भविष्यातील सतर्कतेच्या दृष्टीने कोणकोणती पावलं उचलणं आवश्यक आहे। अगदी सोमेश, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। या पुढच्या बातमीचे देखील अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे। तर स्क्रीनवरती आपण फोटो पाहतोय। उमर हा संशयित आरोपीचा हा फोटो हाती लागलेला आहे। जैश ए मोहम्मदच्या संबंधित आरोपी आहे असं देखील या तपासामधून समोर आलेलं आहे आणि टीव्ही स्क्रीनवरती आपण हा फोटो पाहतोय। उमर या संशयित आरोपीचा हा फोटो आता समोर आलेला आहे। तर दिल्ली स्फोटामध्ये जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय हा बळावलेला आहे। ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित आहे अशी देखील माहिती आता समोर येते आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, जैश ए मोहम्मद हा या संपूर्ण सगळ्या दहशतवादी कारवायांच्या मागे असण्याची शक्यता सर्वाधिक आहे। कारण फरीदाबादच्या केसमध्ये सुद्धा जे टेरर नेटवर्क एक्सपोज करण्यात आलं होतं आणि तपास यंत्रणांना मुसक्या आवळण्यात त्यांचं यश आलं होतं, हे सगळेजण जैश ए मोहम्मद आणि गझवायतुल्ला हिंद ही जी भारत केंद्रित समूह आहे या दहशतवादी संघटनेचा, यांच्याशी संबंधित हे सगळे लोक होते आणि आता ताब्यात घेण्यात आलेला उमर असेल आणि त्याचं कनेक्शन हे या सगळ्यामध्ये पुलवामा हल्ल्याशी कशा प्रकारे होतं किंवा या सगळ्याचा जैश ए मोहम्मदशी संबंध कशा प्रकारे आहे आणि जर जैश ए मोहम्मदचा यातील सहभाग आणि यातील धागेदोरे समोर आले तर पुन्हा एकदा हे स्पष्ट होणार आहे की पाकिस्तान प्रेरित आणि पाकिस्तानने आश्रय दिलेल्या, पाकिस्तानच्या आश्रयात असलेल्या एका दहशतवादी संघटनेकडून भारतातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झालाय, भारतामध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा प्रयत्न झालाय, हे पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे। त्यामुळेच सध्या या सगळ्या विषयीचे पुरावे हे केवळ भारताच्या न्यायालयांसाठी नव्हेच तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाकिस्तानला कॉर्नर करण्याच्या दृष्टीने हे सगळे पुरावे अत्यावश्यक असणार आहेत, त्यांचा सहभाग दाखवण्याच्या दृष्टीने आणि
पहलगामच्या हल्ल्यापासून, पहलगामचा हल्ला देखील जैश ए मोहम्मदने घडवला होता, तेव्हापासून ही अतिरेकी संघटना जास्त सक्रिय आहे जम्मू काश्मीर आणि या संपूर्ण अनुषंगाने भारतभरामध्ये वेगवेगळ्या घातपाती कारवाया करण्याच्या दृष्टीने. अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी. त्यामुळे डॉक्टर उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय हा अधिक बळावलेला आहे आणि त्यामुळेच जैश ए मोहम्मदला आता ऑपरेशन सिंदूरमध्ये जो दणका दिलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा देखील संशय व्यक्त केला जातोय. ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदला भारतानं एक मोठा दणका दिलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे अशा प्रकारे हल्ला करून कुरापती काढण्याचा हा प्रयत्न आहे का, असा संशय आता उपस्थित केला जातोय.